जळगाव शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून आता या उष्णतेचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे। जळगाव शहरातील नेरी नाक्याजवळील एस टी वर्कशॉपच्या भीतीजवळ 60 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। स्थानिक नागरिकांनी मृतदेह पाहताच तत्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे। पहा काय म्हणाले नातेवाईक। लोढू नामदेव पाटील ऑब्लिक हटकर हे त्यांच्या जावयाकडे वडवे गावी लग्नाला गेले होते व तिथून हिंगणे येथे लग्न लावण्यासाठी मुलीच्या तिथं गेलेले होते। तिथून ते जवळपास लग्नात जेवण वगैरे करून आणि संध्याकाळी जवळपास 5:30च्या किंवा 6च्या दरम्यान ते तिथून निघालेले आहे हिंगण्यावरून। तर ते बसने जळगाव येथे आले आणि इथं आल्यानंतर ते जळगावला 7 ते 7:30च्या दरम्यान आलेले आहेत आणि त्यांनी आल्यानंतर त्यांच्या मुलीशी म्हणजे मनीषा पाटील यांच्याशी फोनवर त्यांचं दोघांचं बोलणं झालं की बा मी जळगावला आलो आणि घरी चाललो। तर मुलीने सांगितले बाबा व्यवस्थित घरी जा, काही अडचण नाही। त्यानंतर आम्हाला रात्री 10 वाजता कळाले की ते आत्तापर्यंत घरी आलेले नाही, कारण ते स्वामी समर्थाच्या बैठकीला पण जात होते। तर कदाचित घरच्यांना म्हणजे त्यांच्या पत्नीला व मुलीला असं वाटले की व ते बैठकीला गेले असतील, परंतु बैठकी 10 वाजेपर्यंत सर्व लोक बैठकवरून घरी आले पण ते घरी आले नाही। म्हणून त्यांनी एक चौकशी करावी तर त्या बैठकीतल्या लोकांशी संपर्क साधला किंवा हे माझे वडील किंवा माझा नवरा तिथं आला होता काय, आणि ते आले असतील तर व ते अजूनपर्यंत घरी आले नाही म्हणून त्यांनी चौकशी केली। परंतु तिथल्या लोकांनी सांगितलं की व ते आलेले नाही, म्हणून यांना थोडा गोंधळ वाटला किंवा हे थोडे घाबरलेत किंवा अजून आले नाहीत म्हणजे तिथं पण नव्हते पण जळगावला तर आले आहेत, तर मग नेमकं असतील कुठं। तर त्यांनी जेव्हा शोध घेतला तर रात्री त्यांनी पूर्ण बस स्टँड, शनीपेठ किंवा ते जिथं बैठक असते तिथं संपूर्ण एरिया, त्यांच्या परिसरातील संपूर्ण विजय मार्केटजवळील संपूर्ण भाग छानून मारला, परंतु ते मिळाले नाही। आणि सकाळी 10 ते 11च्या दरम्यान त्यांच्या म्हणजे भागातील रहिवासी जे कामाला जात असताना त्यांना पडलेल्या अवस्थेत ते कब्रस्तान गेट नंबर 2च्या समोर एस टी वर्कशॉपच्या भिंतीला लागून खाली रोड सोडून खाली पडलेल्या अवस्थेत दिसलेली व्यक्ती दिसली। तर त्यांनी जागेवर जाऊन बघितले तर व त्यांना ओळखीचे वाटले, म्हणून त्यांनी लगेचच त्यांना प्रयत्न करून चौकशी केली आणि तेव्हा त्यांना तिथं त्यांचे नातेवाईक जाऊन भेटले आणि म्हणजे ओळखता आलं की व हे आपलेच नातेवाईक आहे। परंतु ते नेमके उष्माघाताने किंवा उन्हाच्या याच्याने त्यांना काही चक्कर वगैरे आले असतील तर ते पडले असतील तर त्यांचा मृत्यू होऊ शकतो असंही आम्हाला वाटते। त्यांना कोणी मारहाण झालेली दिसत नाही आहे। मी त्यांचा जावाई आहोत। माझं नाव भास्कर विठोबा काळे आहे।